तर काहीच आपण बघत आहात की मागच्या पार्टमध्ये आपण जे व्लॉग केलेला मागच्या पार्टमध्ये तेव्हा सगळं सुकलेलं होतं आणि आपण जो आता पार्ट 2 करत आहे तो सगळे आता इथं निसर्ग सगळं बाजवत. गाईज आपलं स्वागत आहे साहिल कोकणीच्या ब्लॉग्समध्ये. तर आज आम्ही त्या डोंगरावर जातो. जर तुम्ही तो ब्लॉग बघितला नसाल माझा पहिलावाला तर तो बघा, तुम्ही नवीन असाल तर. तर आपण कॅमेरा पकडला आहे चांगला. हे काय हे बघ, वरून धबधब्याचं पाणी येतं ना आमच्या इथं. तिथं छोटी छोटी खेकडे वगैरे आता ती पोरं पकडत बसली. ती बघा लहान लहान पोरं पकडत बसते. इथं पाणी आता झिरमलं सगळं. पाऊसच नाही ना 2 दिवस, सगळा गेला आहे. हे बघा कसे पकडत आहेत काहीच. तर हीच ती जागा आहे जिथं आम्ही पार्ट 1 केलेला आहे आणि आता पार्ट 2 पण इथंच करतोय. पण तुम्ही बघत असाल की पार्ट 1मध्ये सगळं हे सुकलेलं होतं, पण आता हे सुकलेलं नाही. तर सगळे पावसाने हा डोंगर राहिला नाही, हा डोंगर निसर्गमय झालेला आहे. आणि तुम्हाला दाखवतो मी आता वर जाऊन. किरवे वगैरे असतील तर आपण पकडूयाच. आणि पाणी नाही आहे पण तरी पण सांगतोय तिथं किरवे असतील. आम्ही परवा बघितलेलं येऊन तिथं. आता असलेलं बघूया. चला आपण विचारलं रे याला कुठं झाली विचारलं तर आला की येईल बरोबर सांगेल. तर काय इकडेच आहे ते तिथं आम्ही पार्ट 1 केलेला. तो पाणी जरा जरा पडत आहे तुम्ही बघू शकता. आणि जेव्हा पाणी मोठं होतं ना तेव्हा आम्ही यायला पाहिजे, पण आमच्या इकडं याची परिस्थिती नव्हती आम्हाला यायला इकडे. आणि पाणी खूपच होतं द्यायला. आता लय कमी आहे पाणी. इथं किरवे असतील ते मी असं नसतो इथं. आणि की एकही मला सांगितलं ना की इथं किरवे दिसलेत मला वाटत नाही पण बघून इथं किरवे आहेत. मासे पण नाही चढले. एवढे मोठे खेकडे आहेत इथं बघा. म्हणजे आंगडे जरा मोठे वाटतात ना मला. बघू शकता तुम्ही. छोटे आहेत अजून, काहीच एवढे मोठे नाही. काय आम्ही वर जाणार होतो पण आम्हाला असं वाटतं की इथं काहीतरी आहे वरती. आम्हाला आवाज आला कसला तरी. आम्ही आता जात नाही वरती. परत पुढच्या व्लॉगमध्ये आलो की परत तुम्हाला दाखवतो मी आलो तर. म्हणजे इथं जर मोठा पाऊस पडला आणि जर धबधबा सुरू झाला ना तर मी सांगतो तुम्हाला. हे दाखवतो, व्हिडिओज करून नेतो डायरेक्ट. तर आम्ही जात नाही. तुम्ही बघू शकता किती भारी वाटते इकडं. बाई कसलं वाटतंय. दुसऱ्या ठिकाणी जात आहे तुम्हाला दाखवतो मी. दाखवतो तुम्हाला दुसऱ्या ठिकाणी जातोय मी. तिकडनं आलो आहे पण मी पुढं बघू शकता कसलं भारी वाटते. काय इथं फक्त आता गाय गुरं होती इथं बघा. एक आहे तिथं तेव्हा तिकडं आहे. पण इथं होती ना ती गेली आत्ताच. आणि इकडनं पण धबधबा आहे पण मिनी धबधबा आहे. पण आता पाऊस नसल्यामुळे त्याचं काय चालू नाही तो धबधबा. खाली जाऊया आपण त्या साईडला. पण कसलं वाटतंय यार. म्हणजे आम्ही पहिल्या पार्टमध्ये ना इकडंच आलेलो, पण कसं होतं ना पहिल्या पार्टमध्ये तसं आता राहिलं नाही. कशी गवतं वगैरे आलेत बघा गाईच. मी इथं क्रिकेट खेळायचो. म्हणजे मी 9वी 10वीला असताना इथं क्रिकेट खेळायला यायचो. वरती कबड्डीचं मैदान आहे तुम्हाला दाखवतो मी जाताना. पण इथं क्रिकेटचं मैदान आहे आमचा. पोरं येऊन आम्ही खेळायचो इथं. हा पण असायचा तेव्हा. हा बघा कसं वाटतं इकडं. कसं वाटतंय बघा काय मस्त. आमच्या इकडं आहे वरती. इकडनं गेला की इकडं सगळी घरच आहे आमच्या इकडं थोडा. इथं वरती आमचा कबड्डीचा ग्राउंड होता. आता कोण खेळत नाही म्हणून सगळं गवत वगैरे आलं नाही. तर खेळणारी असती तर गवत वगैरे काढून सगळं साफ मस्त खेळले असते पोरं. पण आता खेळत नाही. पण आपण आता फिरून आपल्या इथंच आलेलं आहे. आपण जिथून स्टार्ट केलं इथून. तर काहीच हा व्लॉग इथंच संपूया. आणि जर तुम्ही हा व्हिडिओ आत्ता बघत असाल पण आम्ही पार्ट 1 टाकलेला आहे आधीच, तो जर तुम्ही बघितला नसाल तर तो बघा तुम्ही. आणि हा पार्ट 2 पण बघा आज नंतर बघा. आणि जर हा तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या भागात. तोपर्यंत बाय बाय.